ये देखो 2 मेंबर झूमॅक्स न्यू क्वालिटी. तर भावांनो कसा आहे मार्केटमध्ये आलाय हे बघा, दिसला हे बघ. तर आज तुम्हाला काहीतरी असा विषय दाखवणार आहे मी, जेणेकरून विषय डायरेक्ट हार्ड झालाय आता. इट्स ओके पब्लिक. पब्लिक मी दिसतोय ना, एक मिनिट. सो क्या बोलती पृथ्वी पब्लिक. मी बघा काय आणलंय आज. एक मिनिट थांबा, अनबॉक्सिंग करायला गाईज. ज्या गोष्टीची मी 2 वर्षानं वाट बघतोय, मला पाहिजे होता रनिंगचा शूज. आता मी खोटं नाही बोलत गाईज. तुम्हाला काय सांगू आता. ॲक्च्युली मी सेगावर पळून आउट ऑफ केलं 1600. घरी सारखं म्हणायचं की मला तेव बूट पाहिजे, पण नाही भेटला. आज माझं ते ड्रीम्स माझं पूर्ण झाले गाईज. पण कधी झालं माहिती आहे का, ज्यावेळेस तुमच्या पृथ्वीभाऊचं 1600चा मी पोलीस भरती कमी जास्त 1.5 वर्षापासून ट्राय करतो आहे पोलीस भरती. आत्ता तर माझं वय बसतं आहे फक्त, म्हणजे 17.5 मी पोलीस भरती ट्राय करतो आहे पब्लिक. तर जेव्हा माझं वय 17.5 होतं ना, त्यावेळेस माझा 1600 टाईम होता 6:25. त्यावेळेस गाईज मी 800 रुपयाच्या सेगावर पळायचो. 800 रुपयाच्या सेगावर मी इतकं पळलो. माझा टायमिंग 5:45 आला. 5:45 आल्यानंतर सेगा मला फाटून गेला. कमी जास्त मला 6 महिन्याचा टायमिंग लागला काहीच नाही का तिथपर्यंत टायमिंग आणायला. 5:45 टायमिंग आल्यानंतर मी गावाकडे जाऊन एक ओशियन कंपनीचा बूट घेतला. तो मला 1200 रुपयाला भेटला, नाही 1400ला भेटला. 1400 म्हणजे 5:45 टायमिंग आल्यानंतर मला तो 1400 रुपयाला भेटला. तर तुम्हाला तो पण बूट आहे माझ्याकडे आता सध्या खाली. तो तर तुम्ही बघितलं आहे वाटतं माझ्या ब्लॉगमध्ये, कालच्या ब्लॉगमध्ये असंच तो दाखवलेला आहे मी. तर गाईस तो पण दाखवतो. पण भावाला सगळ्यात जास्त मला माहिती होतं की मला इतकं सिंपल व्हायचं गाईस त्या 800 रुपयाच्या बुटावर पळून. मला ॲक्च्युली रडू यायचं की पाय असे मला वाटायचं की काय करावं ह्यासाठी. मला माहिती होतं की ही गोष्ट फक्त मला एकच बूट झूमॅक्स घेतला किंवा 2000चा कोणता पण बूट घेतला, झूमॅक्स, न्यू बॅलेन्स कोणता पण घेतला तरी मला माहिती होतं की मला सिंपल तिथून बूट होणार नाही. मी रोज घरी फोन लावून सांगायचं की मला ते बूट पाहिजे असं मी 2 वर्षापासून म्हणायचं गाईस. म्हणजे 5:45 पासून मी 5:05 टायमिंग येईपर्यंत गाईज मी माझ्या ओशियन बूटवर पळालो. ॲक्च्युली मुंबईच्या ग्राउंडला गेलो मी. तिथं मी त्या ओशियनचा बूट घेऊन गेलो सोबत, पण मी 1600 पळताना काढून पळालो नाही का. कसा विषय होता, ते ओशियनचा जो बूट होता मी 8-9 महिने वापरला गाईज, म्हणून तो जरा ढिला झाला. मग त्याच्यावर मी 1600 नव्हतं पळू शकत. ॲक्च्युली भरतीला पळायचं म्हणलं तर चांगलीच बूटं पाहिजे ना. मग तर मी डायरेक्ट बूटच काढून पळालो डायरेक्ट गाईज. 5 मिनिटं 4 सेकंदाचा टायमिंग दिला मुंबईला. 20पैकी 20 मार्क पण ओशियनच्या बुटावर. म्हणजे मला सांगायचं ॲक्च्युली फक्त तुम्हाला सांगायचा उद्देश असाच की गाईज आज मला कळालं की 2-2 हजाराचे बुटं घातले म्हणून 1600 आणि 100 आउट ऑफ होत नाही भावांनो. त्यासाठी मातीशी नातं जुळवावं लागते मग आपल्या पायामध्ये बुटं असो किंवा नसो. तर गाईज मी आज माझं ड्रीम पूर्ण झालं आहे. मला जो पाहिजे होता बूट मी तो घेऊन आलो आहे. हे बघा टाळा हे बघा दिसला. ही म्हणजे फक्त रेफर दाखवते, आतमध्ये बूट आहे. चला तर मग आता करू आपण अनबॉक्सिंग. हे बघा गाईज, हा माझा ड्रीम शूज आहे आणि हा मला फक्त माझ्या पप्पा मला भेटला आहे. सो प्राऊड फील होते आता माझ्या पप्पावर नाही का. मी फक्त एक फोन लावला मग पप्पाने लगेच बूट घेऊन दिला. मग कसं तरी भारी वाटायला लयच भारी. म्हणजे काय तुम्हाला सांगतो इतकी खुशी वाटायला गाईज. ह्या बुटाची किंमत फक्त त्याच मुलाला माहिती आहे की ज्याचं 1600 आउट ऑफ आहे. आता दुसऱ्यांना दाखवलं तर त्यांना हे नाही वाटणार की अरे यार
काय बूट घेतला आहे असं कसं म्हणतील, पण ह्या बुटाची खरी किंमत त्याच मुलाला माहिती आहे की ज्याचं 1600 आउट ऑफमध्ये बसतं आहे. माझ्यासारखं मला इतका आनंद व्हायला नाही, असं वाटायला की मी करोड रुपयाची खरेदी केली आहे, की भलेही हा 2000चाच बूट आहे, पण मला वाटते की मी करोड रुपयाची खरेदी केली काय, कारण का मला माहिती आहे की मी सेगावर पळून आउट ऑफ केलेला पोरगा आहे. तर ह्याच्यावर तर मला आता कुठं जाणार, एक्सलेंटमध्ये जाणार मी डायरेक्ट 4.5मध्ये 1600 मारला. आता मी डायरेक्ट हा बूट आणला आहे. चला तर मग भावना करू आता अनबॉक्सिंग. ये देखो आ गया न्यू मेंबर झूमॅक्स न्यू क्वालिटी. भावांनो कसा आहे, मार्केटमध्ये आला आहे. हे बघा दिसला, हे बघा ही कंपनी याची झूमॅक्स. हे बघा जवळून बघा कंपनी झूमॅक्स. आणि इथं समोर आहे ना गाईज, इथं स्प्रिंग आहे, पंपिंग आहे, पंपिंग. हे बघा इथं खाली समोर, ह्याच्या समोर जे आहे ना इथं हे साईटवाले का पंपिंग आहे. ये देखो फाइनली मेरा ड्रीम आज कंप्लीट हो गया भावनों, जिसे मैं चाहता था वो आज मेरे फादर की वजह से मुझे मिल गया. सो प्राउड फील होता है. अब देखो चला तर मग आता उद्या सकाळी आपल्याला 10 राऊंडचा टार्गेट ठेवायचा, डायरेक्ट 10 राऊंड ह्या शूजवर. इट्स अ ब्रँड फॉर झूमॅक्स. झूमॅक्स ये देखो. तर ह्याच्यासोबत आपल्याला आणखीन हे पण दिलं आहे, हे 2 छोटे छोटे पुढे आहेत. पण हे एक फोडून बघू आपण, अनबॉक्सिंग एकच करू आपण, बघू काय ह्याच्यामध्ये निघते. कारण का असं तर काही काम नाही आपल्याला, आणि माहीत पण नाही हे काय विषय आहे. हे बघा ह्यासोबत दिलं आहे जेल आहे गाईस, जेल. काहीतरी छोटे छोटे याच्यामध्ये गोटीसारखं आहे बघा. हे बघा खाली दिसलं. एक केलं वेस्ट मी, एक ठेवून देऊ आपण, कारण का जर कधी लागलं तर काय माहिती, या बुटामध्ये पंपिंगसाठी काय असेल तर याचा विषय. तर भावांनो हा शूज मला फक्त 2300 रुपये त्यांनी प्राईस सांगितली, नाही सॉरी 2500 रुपये प्राईस सांगितली त्या दुकानदाराने. पण मला माहिती होतं की हा बूट 2500चा नाही, हा 1900पासून मार्केटमध्ये स्टार्ट होते. ऑनलाईन तुम्हाला 1800ला भेटून जाईल. पण कसं आहे ऑनलाईनमध्ये आपल्याला येतो का नाही, परत वापस होतो का नाही, हे भीती असते ना बरेच पब्लिकला, म्हणून ऑफलाईन घेतल्यालाच फायदा असतो. तर मी ऑफलाईनमध्ये गेलो, मला 2500 म्हणलं मी देत नाही म्हणलं 2500, कारण काय ऑलरेडी म्हणलं ह्या बुटासाठी म्हणलं मी 2 वर्ष तपस्या केली. म्हणलं किती, 1-2 दिवस नाही म्हणलं सर, 2 वर्ष तपस्या केली. म्हणून सर ह्या बुटाची मला ॲक्च्युली रेट पण माहिती आहे म्हणलं, सगळं माहिती आहे म्हणलं. ह्याचं ह्या बुटामध्ये किती सिस्टीम येते, ह्याच्यासोबत 1600 कितीमध्ये बसेल, ह्याच्यावर कसं पळायचं, हे सगळं माहिती आहे म्हणलं. ह्याच्यामध्ये पंपिंगचं पॉईंट कुठं आहे सगळं माहिती आहे म्हणलं. सर ह्या बुटात तुम्हाला परवडत आहे म्हणलं. मी त्यांना डायरेक्ट म्हटलं की 1900 रुपयाला देऊन टाका म्हटलं मला. मग ते सुरुवातीला तर तोंडाकडे बघत होते, नाही म्हणले भाऊ 1900ला नाही. मग कमी जास्त असं तसं करत भावानं 2000 रुपयाला बूट मी बुक केला आणि घेऊन पण आलो होतो. इतका आनंद व्हायला आहे. तर माझ्यासोबत तुम्ही पण आनंद व्यक्त करा भावांनो. आणि तुम्हाला जर 1600 आउट ऑफ मारायचं असेल ह्या बुटावर तर नक्कीच कमेंटमध्ये यस म्हणून टाका. आणि तुम्हाला जर घ्यायचं असेल बूट तर नंबर टाका तुमचा, आणि मी तुम्हाला संभाजीनगरमधून घेऊन देतो बूट. तुम्ही जर इथले असाल संभाजीनगरमध्ये तर मी तुम्हाला लोकेशन पण देतो दुकानाचं. आणि मला 2000ला दिलं आहे, म्हणजे तुम्हाला नाही देणार ते 2000ला, कारण का त्यांची माझी थोडी ओळख होती म्हणून मला त्यांनी दिला. तर भावांनो माझ्या ओळखीवर मी तुम्हाला पण घेऊन देऊ शकतो, कारण का मी त्यांना माहिती आहे की मी ब्लॉग बनवते म्हणून. आज मी त्यांच्या बुटाचं म्हणजे त्यांच्या दुकानाचं केलं आहे, हे केलं आहे, ॲड दिली त्यांच्या दुकानाची. मी त्यांच्या दुकानाचं नाव पण सांगतो तुम्हाला, छत्रपती संभाजीनगरमध्ये शूज म्युझियम त्यांच्या दुकानाचं नाव आहे गाईज. जा तुम्ही पण भेट द्या आणि आपल्या पृथ्वीभाऊचं नाव सांगा, तुम्हाला पण भेटून जाईल ती बूट. आणि जर का नाही भेटला तर आपल्याला कमेंटमध्ये तुमचा नंबर टाका, मी तुम्हाला फोन लावतो आणि मी स्वतः तुमच्यासोबत येतो तो बूट घेऊन द्यायला. ठीक आहे, ओके. तर गुड नाईट भावांनो, भेटूया आपण आता उद्या सकाळी 5 वाजता. जायचं आहे उद्या सकाळी ग्राउंडला. आज तर रात्री मला झोप पण येणार नाही, कारण असं वाटेल की आत्ताच जाऊ की पळायला, पण लोक म्हणतील काही याड आहे संध्याकाळी जायला पळायला 10-11 वाजता. पण आज काही नाही, उद्या सकाळी 5 वाजता आपण जाऊ ग्राउंडला. तोपर्यंत थँक्यू सो मच माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. चला तर मग भेटूया आपण आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू, धन्यवाद.